की तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे भरलेले वांगे शेंगदाण्याच्या सारात। हे बघा, एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक वाटीपेक्षा कमी येते, आणि 5 वांगे मी चिरून घेतले आहेत, बघून घेतलेले आहेत मी। हे बघा, चांगले चिरून घेतलेले आहेत। आणि आता आपण गॅसवरती तवा ठेवून दिलेला आहे। आता हे शेंगदाणे मी भाजून घेते। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशा नवनवीन तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील। मग घेते शेंगदाणे, खूप विषय लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा। मस्त अशी भाजून घ्यायचे ते। तुम्हाला सालपट काढायचे तर सालपट काढा, नाही काढायचे तर नका काढू, असेच मसाला करा, खूप छान लागतात। आता मी गॅस केला बंद। आता ते शेंगदाणे आपण काढून घेऊ। हे बघा, सगळे काढून घेतले। आता त्याच्यात आपण लसूण घेऊ। त्यानंतर जिरं टाकून घेते, आणि एवढं बारीक मिक्सरला दळून घेऊ आपण। याचा मसाला करून घेऊ आता आपण। हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले सगळं, आणि आता हे चांगलं फिरवून घेते, तुम्हाला दाखवते। मस्त बारीक वाटून घेतला आहे, मिक्सरमधून फिरवून घेतला मसाला। पण कढई ठेवून घेतली आहे। आता त्यात आपण तेल टाकून घेऊ। मोहरी टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ थोडं, लाल तिखट 2 चम्मच टाकू, थोडं हळद, धना पावडर आणि मीठ, तेल चांगलं परतून घेऊ। त्यानंतर हे वाटलेलं सारण सगळं टाकून घेऊ आपण। आता हे सगळं टाकून वाटप टाकून घेतले मी। आता याला चांगलं परतून घेऊ आपण। मसाला होऊ देऊ याला। असं शिजल्यावर छान लागतं। मग सगळे मसालेही तळले जातील, शेंगदाणे पण वाटप केलेलं आहे ते पण तळलं जाईल छान। असं द्यायचं। आता वांगे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत, चिरून घेतले आहेत। आता ते सगळे वांगे टाकून घेऊ, त्याला पण चांगलं परतून घेऊ। सारण सगळ्यांकडे लागायला पाहिजे वांग्यांना। त्यानंतर हे मसाल्यातलं पाणी ना ते टाकून घेऊ आपण। वरून थोडं पाणी टाकू। मस्त परतून घ्यायचं त्यांना, आणि झाकण ठेवायचं। आपण चांगला उकळा आलेला आहे। आता गॅस स्लो करून देऊ आपण। वरनं थोडी कोथिंबीर टाकून देऊ, स्लो गॅसवरती होऊ देऊ त्याला।
5 मिनटं तसंच झाकण ठेवू. बघू 5 मिनटानंतर मग आपण बघू आपण चालेल पण झाले बघा 5च मिनटामध्ये पन्नारी रेसिपी. बघा किती छान तेल सुटलं आहे. वांगे झाले का बघून घेऊ आपण आता. झाले. छान झाली ना मग. आता आपण भाजी उतरून घेऊ. गॅस करू बंद. आता आपण त्यामध्ये मी वांग्याची भाजी काढून घेतली आहे. कशी झाली आहे मग आपली वांग्याची भाजी. झाली आहे ना चविष्ट झटपट रेसिपी आहे. 5 मिनटातच होणारी आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ वरून. मग आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या रेसिपीमध्ये. नवीन रेसिपी करीन तेव्हा तुम्हाला दाखवीन.